पाऊस पडून खडवं पडलं होतं. आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लखलखीत दिसत होतं. ढगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता. गावात उदास वाटत होतं. गल्ल्या उगीचच लोळत होत्या. सर्व घरं भकास होऊन बसली होती. गावाच्या मध्यभागी असलेला पार खिन्नपणे उभा होता. गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते. स्त्रिया, मुलं हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करीत होती. त्यांचं भविष्य तराजूत हेलकावे खात होतं. गावात मर्याई शिरली होती. त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता. गोकीनं 10 माणसं पडली होती. त्यांचं काय होणार? आणखी कोणावरती भयंकर पाळी येणार याचा ते विचार करीत होते. गावचे 4 शहाणे म्हातारे पारावर विचारमग्न बसले होते. निर्विकार चेहरा करून ते आपापसात कुजबुजत होते. परंतु ते गावात शिरलेल्या मर्याईचा विचार करीत नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढे वरच्या आळीचा नाना उभा होता. त्या 4 म्हाताऱ्यांना नाना मर्याईपेक्षाही भयंकर वाटत होता. वरच्या आळीचा नाना तरुण होता. नव्या विचारांचा पाठपुरावा करीत होता. तो करील तशी गावची पोरं करीत होती. गावच्या मुलांनी शिकावं, शहाणं व्हावं, जुन्यानं जाऊन नवं यावं म्हणून तो धडपडे. परंतु ते 4 म्हातारे त्याच्या नावानं कुडत होते, चरफडत होते. कालचं पोर त्याला काय कळतंय असा त्यांचा दावा होता. त्या 4 म्हाताऱ्यात सटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता. त्याच्या वयानं 60 मागं टाकली होती. त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात होता. तो उघडा बोडका अंगावर घोंगडीची खोळ घेऊन बसला होता. निम्म घोंगडं ढुंगणाखाली घेऊन आपल्या गुडघ्यावर दाढी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडे टक लावून तो पाहत होता. केरू नलावडा आपल्या थोटक्या मिशा चाचपीत सटवाजीच्या थोटक्या नावाची पाहणी करीत होता. केरू अंगानं किडकिडीत होता. तो जाव घोटाळेपर्यंत बोले, त्यामुळं लोक त्याला बडबड्या केरू म्हणत. आपण कधीच मरणार नाही. आपल्या आयुष्याची कागदपत्र देवाघरी वाळवीनं खाल्ली आहेत असं तो लोकांना सांगे. ती कागदपत्र वाळवीनं खाल्ली म्हणून तो देवांचे आभारही मानित होता. केरू नंबर 2चा शहाणा समजला जात असे. 3रा भाऊ बाबाजी यानं 70ची सीमा केव्हाच ओलांडली होती. त्याच्या पाठीला पोक येऊन तो डुकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडी घालूनच जोराने बोले. भाऊ कपाळाला हात लावून बसला होता. 4था महादबा दिसायला पैलवानाप्रमाणे दिसे. त्याचं वय 35 वर्षाचं होतं. पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होतं. गावची पोरं त्याला म्हातारबा या नावानं हाका मारीत आणि म्हातारबा रोज जडीबुटीचं औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळं करण्याची शिकस्त करी. असे हे 4 म्हातारे रोज एकत्र बसत आणि त्या 300 घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत. कधी ते स्वराज्य मागणाऱ्यांना म्हणत, फुकाट माराल, इंग्रजाच्या राज्यात दिवस मावळायचा नाही. शिवारातून गेलेल्या आगगाडीची शीळ ऐकून ते म्हणत, भूत हिच्या भना, ह्याला शोभा आहे का? बैलाशिवाय गाडी नवं. आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे. एकाएकी केरू म्हणाला, सटवू नाना, ऐकता का? त्याचबरोबर सर्व म्हातारे सावध झाले. त्यांनी केरूकडं पाहिलं. सटवाजी दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला, बोला काय? केरू म्हणाला, माझ्या डोळ्याची पापणी लवतीया. कोणतरी मरणार. त्यानं मरण आणि पापणी यांची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला. कोणीतरी का? शंकर्या जंगमच पुचकणार. लय जार हाय. सटवाजीनं शंकर जंगमचं भविष्य वर्तवलं. पण मला वाटतं तो पाटलाचा नाण्या आधी मारावा. केरूनं आपली इच्छा व्यक्त केली. होय होय, खरंच तो वांगाळ हाय. अहो, तो नाना आमासनी गाढव समजतोय. भाऊ बाबाजीनं आपलं मत जाहीर केलं. ते 4 हळूहळू कुजबूज करीत होते. मांग, महार, चांभार, कुंभार, न्हावी सर्व गाव जमला होता. पण त्याची त्या 4 म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती. ते आपल्याच विचारात दंग होते. आपला वैरी नानाही येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. शेवटी नाना उठून उभा राहिला. त्यानं आपले दोन्ही हात जुळवून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला, सटवू नाना, गाव जमला, सभा सुरू करा. नानाचा खणखणीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदम भानावर आले. त्यांनी चौफेर निरखून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला, मग कर की सुरू. तसं कसं, तुम्ही वडील हायसा? नाना हसत म्हणाला. आणि केरू चिडून म्हणाला, अरे तूच सुरू कर, शियाना हायस तू. त्याचे डोळे गरगर फिरले. असं एकमेकांवर येऊ नका, गुरुवानं सूचना केली. गावात मर्याई शिरली, त्याचा अदुगर विचार करा. तराळानं हात जोडून विनंती केली. सटवाजीनं खाकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला, गावकरी मंडळी, गावात मर्याई शिरली, तिले वंगाळ हाय.
त्याला मध्येच थांबून केरू पुढं बोलू लागला. मर्याईचा गाडा या गावात शिरलाय. संक्र्या जंगम उशाला पंचांग घेऊन सारखा हाकतोय आणि ओकतोय. जर ते जंगम मेला तर पंचांग बघणार कोण? मध्येच नाना उठला आणि ओरडला, हो हो, म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा. नानाच्या ओरडण्यानं केरूची जीभ लुळी पडली आणि सटवाजीनं डिरकी फोडली. नाण्या, ऐक आमचं. असं मत आहे की आजपासून गावात 3 शुक्रवार पाळावं तरच मर्याय आपला हात आवरील. नाहीतर, आणि केरू बोलू लागला, नाहीतर गावाचा कुलकर्णी मरल. माणूस ब्याला उरणार नाही. केरूचं पुढचं बोलणं ऐकून नानानं सवाल केला, हो हो, पण 3 शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे 3 वार पाळायचं र. महादबानं दाढेखाली तंबाखू धरून सांगितलं. पर करायचं काय? नानानं त्याला दरडावून विचारलं. ऐक, सटवाजी मोठ्यानं म्हणाला, आजपासून 3 आठवडे गावात व शिवारात चाक बंद. हो हो, चाक बंद. भाऊनं चाक शब्दावर जोर दिला. ही चाक बंद झाली की मर्याईच्या गाड्याची चाकं बंद होणार. महादबा उर्फ म्हातारबानं उठून खुलासा केला. म्हणजे गाडीचं आणि मोठ्याचं चाक बंद आणि ती चाक बंद झालं की मर्याईच्या गाड्याचं चाक बंद होतं. सटवाजीनं नानाला उत्तर दिलं. हे मला पटत नाही, नाना म्हणाला. नाही पटून दे, तुला काय कळतंय? महादबा उद्गारला. आज्याला नातू शिकवतोय, भाऊ ओरडला. मायंदळ झाले. केरूनं शेरा मारला. गोंगाट वाढला. 4 म्हातारे पाळीपाळीनं बोलू लागले. सभेला बाजाराचं स्वरूप आलं. हो हो, नाही नाही, अरे गप्पा. जो तो ओरडत होता. कोणी कुणाचं ऐकत नव्हतं. मग नानानं सर्वांपेक्षा मोठा आवाज काढला. अरे मग जाती बी बंद करा. थोडा वेळ सर्व शांत झाले. त्यावर केरूही ओरडला. अरे जात्याची तळी असती, चाकं नसत्यात. नाही नाही पटत मला. नानानं डाव्या हाताचे कुडबुडे वाजवीत सांगितलं. पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले. तुला नाही पटणार, तू उरपाट्या डोक्याचा हाईस. भाऊनं आपलं डोकं खाली घालून टोमणा मारला आणि नानाही चिडून म्हणाला, तुझं डोसकं ठावं आहे मला. पुन्हा दंगल माजली. 4ही म्हातारे कोणाचंही ऐकून घेण्याऐवजी स्वतःच बोलू लागले. तेव्हा बिर्या धनगर वैतागून म्हणाला, मंडळी, तुम्ही मर्याईचा विचार करता का डोसक्याचा? या धनगरी सवालानं सर्वांची डोकी ताळ्यावर आली. पुन्हा सर्व शांत झालं. सटवाजीनं नानाला विचारलं, गावात शिरलेल्या मर्याईला काय करावं सांग तूच. मग नाना शांतपणे म्हणाला, चाकं बिकं बंद करून भागणार नाही. आपण गाव झाडून काढावा. तालुक्यासनं औषध आणावं. डाक्टर आणून माणसासनी टोचावं. हे ऐकून म्हातारे भडकले. केरू नानाकडे हात करून चिरक्या आवाजात म्हणाला, आता र देवा, अहो ह्याच्यामुळं बॉम्ब लावं का काय? लगेच भाऊ भडकून म्हणाला, मंडळी, ह्यो टोचून शानं माणसं मारणार बघा. त्यानं तिरप्या नजरेनं नानाकडं रोखून पाहिलं आणि सटवाजीनं धमकी दिली, नाण्या मर्याई तुझ्या डाक्टराच्या उरावर बसाया डरणार नाही. पुन्हा गोंधळ वाढला. पटकूर झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुरव ओरडला. ऐका मंडळी, सर्व शांत झालं आणि गुरव पुढं बोलू लागला. आपण नानाचं बे ऐकूया आणि सटवाजीचं बे ऐकूया. म्हणजे काय करूया? बिर्या धनगरानं खुलाशाची मागणी केली आणि गुरव म्हणाला, 3 शुक्रवार पाळूया, औषध बी आणूया. कबूल? कबूल कबूल, लोक ओरडले. आमासनी बी कबूल, सटवाजी म्हणाला. पण 3ऱ्या शुक्रवारी मर्याईचा गाडा गावाबाहेर घालवायचा, हे कबूल आहे का? हा सटवाजीचा सवाल ऐकून सर्वांनी माना डोलावल्या. हे बी कबूल, लोकांनी ओरडून संमती दिली. सभा संपली. लोक उठले. नाना 5-50 गडी घेऊन कामाला लागला. त्यानं गाव झाडून स्वच्छ केला. सर्व गोटे झाडले. गल्ल्या बोळ अगदी झकपक केलं आणि तो पुन्हा सटवाजीकडे गेला. नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला. हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला. तोच नाना म्हणाला, सटवू नाना, मी तालुक्याला जातो. मग जा की. सटवाजीला हायसं वाटलं. पर मी गाडी घेऊन जाणार आहे. गाडीचं नाव ऐकून म्हातारा चिडला. परंतु राग गिळून तो म्हणाला, गाडी घेऊन जाणार म्हणजे डोक्यावर घेऊन जाणार? छे, गाडी झोपून अन बसून जाणार, नाना म्हणाला. सटवाजी खेकसला. गाडी रे कशाला? का तालुक्यासनं लग्नाचं वराड आणायचं आहे का? अगा, वराड नव्हं, औषधीने डाक्टर आणायचा आहे, नाना हसत उद्गारला. डाक्टर आण नाहीतर त्याचा बाण, पण गाडी झोपू देणार नाही, सटवाजीनं दम भरला. मग डाक्टर का पायानं आणू? नाना गंभीर होऊन म्हणाला. कसा बी आण, पायानं आण नाहीतर गाडवावर आण, पर गाडी झोपू देणार नाही,
सटवाजी बिथरून बोलला. दोघांचं बोलणं वाढलं. हा हा म्हणता गर्दी जमली. त्यांचे आवाजही चढले. एकमेकावरती खेकसू लागले. जमलेले लोक त्यांना शांत करू लागले. केरू नलवडा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत भर पडली. माझं व्हायचं ऐका, नाना म्हणाला. नाही ऐकत, चाक बंद, सटवाजी म्हणाला. बरं, चाक बंद, नाना नमतं घेऊन म्हणाला आणि म्हातारे शांत झाले. मग नाना बोलू लागला. आपल्या शिवारातनं आगीन गाडी रोज जातीया. एका मालगाडीला 60 डबा असतो आणि एका डब्याला 4 चाकं असतात. म्हणजे समधी मिळून 240 चाकं असतात. ती आधी गुमान बंद करा. नानानं बंद करा या शब्दावर जोर दिला. हा आगगाडीच्या चाकांचा भयंकर हिशेब ऐकून त्या म्हातारींची डोकी गरगर फिरू लागली. ते एकमेकांकडे पाहू लागले आणि आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना. एवढ्यात नानानं फेर हल्ला चढवला. अगा बघताय काय, उठा की. अरे आम्ही काय करावं, केरू पुटपुटला. ती गाडी अडवा, नाना हुकमी आवाजात म्हणाला. अरे पण आगीन गाडी आम्ही कशी अडवावी, सटवाजी वैतागलेल्या सुरात म्हणाला. कशी बी अडवा, नाहीतर आडवं पडा, नाना त्यांना पेचात पकडून म्हणाला. आम्ही आडवं पडून मरावं म्हणतोस, सटवाजीनं विचारलं. आणि म्या डॉक्टर गाडवावर लादावा. प्राणावर बेतलं तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली. नाना गाडी घेऊन तालुक्याला गेला. डॉक्टर औषधं आलं आणि गावातला रोग हटला. परंतु सर्व 3 शुक्रवार पाळल्यामुळेच झालं असं त्या 4 म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मर्याईचा गाडा वाजत गाजत काढून शिव बाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली. नानाचा नाईलाज झाला आणि मर्याई शिवेबाहेर घालवण्याची तयारी झाली. सरता शुक्रवार होता. लोकांनी गावात आरास केली. घरोघर आंबील घुगऱ्यांचा नैवेद्य केला होता. लहान तोरांचे चेहरे आनंदित झाले. त्यांनी मर्याईच्या देवळापुढे गर्दी केली. सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला होता. तो देवळापुढे ठेवला होता. त्यात लहानशी मर्याई बसवली होती. आयाबाया येऊन तिला नैवेद्य दाखवत होत्या. खण नारळ येऊन त्याच्या त्या गाड्यापुढे ढीग लागला होता. पोरं खिदळत होती. 4 म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होते. गाड्याचे पुढारी अभिमानानं सर्वांकडे पाहत होते. त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता. त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा डहाळा घेतला होता. त्याच्या पाठीमागं परटाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती. त्या दोघांच्या अंगात मर्याई येणार होती. नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी, महादबा, केरू, भाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं देखरेख करीत होते. सूर्यवरती फिरला. नाम्यानं मागपुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली. क्षणात त्याचे सर्वांग थरथरू लागले आणि तो कडुलिंबाचा पाला चापलू लागला. त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोरं भयभीत झाली. आलं, अंगात आलं, केरूनं गर्जना केली. तोच नाम्याच्या अंगात मर्याई घुमू लागली, कणू लागली आणि परटाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली. दोन्ही हातांची खोबरमिठी आपल्या डोकीवर धरून त्या अंगाला आळुके पिळके देऊ लागली. नाम्या आणि म्हातारी घुबड घुमल्याप्रमाणे घुमत नाचू लागली. अंगात आलं, मागं सरा, सटवाजी ओरडला आणि लोक मागं सरले. मर्याईनं रिंगण धरून नाच सुरू केला. वाद्य वाजू लागली. मांगाची हलकी कडाडली. कैकाड्यानं आपली सनई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्मान्या अत्ताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला. त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली. डिंगांगडिकच्यांग बिऱ्या धनगराचा ढोलाचा दणका थेट मेंदूला भिडू लागला. मर्याईच्या नावानं चांग भलं. केरू, सटवाजी, भाऊ व महादबा यांनी आरोळी ठोकली. त्यांना लोकांनी साथ दिली. त्यांचा आवाज गगनाला पोहोचला. गाडा निघाला होता. नाम्या नाचत होता. दुडक्या चालीवर वाकड्या तिडक्या उड्या मारीत होता आणि परटाची म्हातारी डोकीवरच्या खोबरमिठीसह मान ओवाळीत मध्येच उडी मारत काहीतरी बोलत वाट चालत होती. नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता. तो चटकन पुढं होऊन म्हणाला, हो वाईस थांबा. वाद्य थांबली. देवाची वाट मंदावली. लोक शांत झाले आणि सटवाजी भडकून पुढं आला आणि म्हणाला, ए दीडशान्या, गाडा का थांबवलास? नव, देवी कंचा बाजूला जाणार? नानानं हळूच विचारलं. सटवाजीनं देवीकडे वळून हात जोडले आणि विचारलं, आई, कंच्या बाजूला जाणार तू? मी शिरट्याकडे जाणार. नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली आणि लगेच परटाच्या म्हातारीनं तेच पालुपद आळवलं. हो, शिरट्याला जाणार. चल बाजूला हो, सटवाजी नानाला म्हणाला. पण नाना अधिकच पुढं जाऊन शांतपणे म्हणाला, नव, आम्ही ही मर्याई त्या शिरट्याच्या शिवला सोडणार आणि मग मर्याई शिरट्यात शिरून हा गोक सुरू करणार. मग त्याला आम्ही काय करायचं? केरूनं नाक उडवीत विचारलं.
मग नाना मोठ्यानं बोलला, अगा त्या शिरट्यात आमच्या गावच्या 8 पोरी दिल्यात, त्यांचं काय होणार? ज्यांच्या मुली शिरट्यात दिल्या होत्या ते सर्व पुढं होऊन ओरडले, नाही नाही, मर्यायचा गाडा शिरट्याकडे जाऊ देणार नाही. हा भयंकर कोलदांडा बसून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाली, अरे बाबानू, मी पाडळीला जाणार. पर आई, पाडळीत बी आमचे पाहुणे आहे ती, त्यांचं काय होणार? नाना हात जोडून म्हणाला आणि पाडळीत ज्यांचे पाहुणे होते ते सर्व पुढं आले. त्यांनी दंगल केली, गाडा पाडळीत जाऊ देणार नाही. दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मर्याई आणि तिचे सटवाजी, केरू, भाऊ हे पुढारी पेचात पडले. आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीशी उभा होऊन पाडळीचं नाव काढू नका असं ओरडू लागला. त्यांच्या ओरडण्यानं गाव हादरू लागला. नामाच्या अंगातील मर्याई कान पाडून ऐकू लागली. 4 म्हातारे विचारांच्या चिखलात रुतून बसले. मग मर्याई आपला विचार बदलून म्हणाली, ऐका र. सर्व लोक शांत होऊन ऐकू लागले. म्हाताऱ्यांना आनंद झाला. देवी पुढं म्हणाली, मला मावळत्या बाजूला जायचं आहे. हे ऐकून केरू एकदम पुढे येऊन म्हणाला, हो हो जाऊया. सटवाजीनं उडी मारली, खरंच जाऊया. आणि नाना बोलला, पण देवा, मावळतीला खुबी आहे आणि खुबीत आमच्या गावच्या 11 पोरी नांदत्यात. नानानं नाम्यापुढं हात जोडले आणि खुबीकरांचे पाहुणे पुढे येऊन ओरडले, खुबीला मर्यायचा गाडा जाऊ देणार नाही. नाग्याची देवी मागं सरकली. भयंकर बोंबाबोंब सुरू झाली. सर्व गाव ओरडू लागला. कोणी म्हणू लागले, खुबीकडे जायचं नाही. कोणी म्हणतं पाडळीचं नाव काढू नको, तर कोणी ओरडत होते शिरट्याला जायचं नाही. मग नाम्यानं आपला मोहरा उगवतीकडे वळवला. परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली. सटवाजी, केरू, भाऊ ओरडले, बरं, देवीला उगवतीला जाऊ द्या. आणि नानाही चिडून म्हणाला, नाही जाऊ देणार. अरे का नाही जाऊ देणार? भाऊ रडकुंडीला येऊन म्हणाला, नाण्या, तुझं बरं होणार नाही, मरशील तोंडी इचकून. केरूनं शाप दिला. नाना म्हणाला, मरू दे मी, पण गाडा जाऊ देणार नाही. उगवतीला बिचूत आहेत आणि बिचूतात 18 घरं पाहुण्यांची आहे ती. नानानं गर्जना केली. बिचूतकरांचे पाहुणे पुढं आले. पुन्हा गोंधळ झाला. मर्याईच्या 4 वाटा बंद झाल्या आणि हमरीतुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले. नाम्याच्या अंगातील देवी कावरी बावरी होऊन किलकिल्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागली. परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतात होती. वाद्य केव्हाच बंद झालं होतं. उस्माने अत्तार ताशा पाठीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बिर्याधनगर पुढं गेला. कैकाडी आपली सनई काखेत मारून त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला. बिर्या ओरडून म्हणाला, पाडळीत माझी पोरगी आहे, गाडा बंद. त्यानं टिपरी कमरेत खोचून गिरकी मारली. गावचे पुढारी म्हातारेही चिडून ओरडत होते. भाऊ ओरडून म्हणाला, कोण आडवा येतोय बघतोच मी. आणि एक शेतकरी हातात सुटकं घेऊन ओरडला, येऊन दे पाडळीकडे गाडा. ह्या नाम्याचं डोसकंच फुटतो एका दणक्यात. नाम्यानं दोन्ही हात डोक्यावर धरून बैठक मारली. तोच दुसरा म्हणाला, अरे हान त्याला. तोच नाम्या उठून ओरडला, अगा मला का? देव गेला. सर्वत्र आवाज उठला. दंगल शांत झाली. मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार झाला आणि मर्याईचा गाडा पुन्हा निकळून देवळ्यात ठेवण्यात आला. जुन्याचा पराभव झाला आणि नव्याचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं ते त्याला बोलवू लागले. त्यांनी त्याचं पुढारीपण मान्य केलं. धन्यवाद.